नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आलो आहे आपण ग्राम वडनेर, तालुका हिंगणघाट आणि जिल्हा वर्धा येथील निंबाळकर ॲग्रो कृषी सेवा केंद्र जवळपास 35 वर्षापासून शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये आहे आणि आपल्यासोबत त्यांचे संचालक आपल्यासोबत आहे निंबाळकर मामा यांचा परिचय म्हणजे या वडनेर भागामध्ये मामा या नावाने सर्व शेतकऱ्यांमध्ये तर यांनी आपल्या शेतामध्ये जेव्हा ॲग्रोसेल कंपनीचं झोबो हे प्रोडक्ट जेव्हा आलं आणि स्वतः पहिले आपल्या शेतामध्ये त्यांनी सुरुवात केली आणि तूर पिकावर त्यांनी याची 2 वेळा फवारणी केली। तर याच्यामध्ये त्यांना काय फरक जाणवला, याच्यामध्ये काय त्यांना रिझल्ट आले हे थेट आपण त्यांच्याशी जाणून घेणार। मामा नमस्कार। नमस्कार। तुम्ही जेव्हा झोबोची जेव्हा फवारणी केली तर सुरुवातीपासून आणि आजची जे याच्यामध्ये जी परिस्थिती आहे हे थोडं आमच्या शेतकऱ्यांना सांगा, याच्यामध्ये काय त्याच्यामध्ये फरक तुम्हाला जाणवला। ही तुरीची जी पेरणी केलेली आहे ही 28 जूनला केलेली आहे आणि जुलैमध्ये जेव्हा जुलैच्या ऑगस्टमध्ये याला बार आला तेव्हा थंडी भरपूर होती, तेव्हा मी एक झोबोचा आणि 1261चा फवारा मारलेला होता। तर याच्यामध्ये जे रूपांतर आहे शेंगाचं रूपांतर लोकांचं थंडीमुळे शेंगात झाले, आपल्या फुलाचं रूपांतर शेंगामध्ये झालं नव्हतं, पण मी झोबोचे 2 स्प्रे दिल्यामुळे माझं आता फुलं नाही आहे, शेंगा माझ्या याला तुरीला लागलेल्या आहे आणि ही राजेश्वरी तूर आहे, जनरल तूर आहे म्हणजे महाबीजचे आणि याचा सरंग जवळपास तुम्हाला जर पाहायला शेंगा धरल्या तेव्हापासून 2.5 फुटाचा जवळपास 2 ते 2.5 फुटाचा सरंग आहे आणि एका सरंगाकडे जर पाहिलं तर भरपूर शेंगा लागलेल्या आहेत आणि मला अपेक्षित उत्पन्न चांगलं होईल अशी आशा आहे। बोरांमुळे आणि झिंकमुळे आणि त्या झोबोच्या बाकी घटकामुळे शेंगेचा दाना हा परिपक्व झाला आहे आणि बाकी जे शेंगा ज्या तलप आहे म्हणजे आपण जे म्हणतो फुलाचं रूपांतर जेव्हा शेंगात होते त्याची दाणे भरणं चालू आहे। काही शेंगा तर अतिशयोक्ती करणार नाही, त्या दाण्यात शेंगातून दाना बाहेर निघून राहिला एवढे दाण्याची साईज चांगली झोबोमुळे वाढलेली आहे। झोबो हे खरंच चांगलं ॲग्रोसेलचं प्रॉडक्ट आहे, लोकांनी वापरावं अशी माझी लोकांना विनंती आहे। धन्यवाद मामा।